माणसाने विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात प्रगती केली। तो माशासारखा पाण्यात पोहायला शिकला, पक्षाप्रमाणे आकाशात विहार करायला शिकला, पण समाजात माणसासारखे वागायला मात्र विसरला। म्हणूनच बालमनावर सुसंस्कार करणं हे कुटुंब, शाळा व समाज या सर्व घटकांची जबाबदारी आहे। कारण सुसंस्कारित पिढी हीच खरी राष्ट्राची संपत्ती आहे, असे मौलिक विचार राधा महिला फाउंडेशनच्या अध्यक्ष व न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगरच्या अध्यापिका सौ जयश्री पाटील यांनी व्यक्त केले। येथील राजाराम विद्यालय नंबर 2 या शाळेत उन्हाळी बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। विद्यार्थी दशेतच बालमनावर संस्कार होणे गरजेचे आहे, ही काळाची गरज ओळखून या शिबिरात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून सौ जयश्री पाटील या बोलत होत्या। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती देवी व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली। या शिबिरात बोलताना सौ जयश्री पाटील पुढे म्हणाल्या की प्रत्येक मूल हे आईच्या गर्भात असतानाच शिकत असते, म्हणून भारतीय संस्कृतीत गर्भसंस्कारांना प्राधान्य दिले आहे। तुकाराम महाराजही आपल्या अभंगात म्हणतात, शुद्ध बीजापोटी तुकाराम महाराजही आपल्या अभंगात म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी। राजमाता जिजाऊ, यशोदामाई, भीमाबाई, आंबेडकर, पुतळाबाई, गांधी, श्यामची आई, भुवनेश्वरी दत्त यांनी केलेल्या सुसंस्कारामुळे देशाला आदर्शवत व्यक्तिमत्व लाभली। यासाठी घराघरात सुसंस्काराची बीज पेरून सुसंस्कारित पिढी निर्माण करायला हवी, असा संदेश त्यांनी यावेळी दिला। शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्जेराव कांबळे, उपाध्यक्ष सौ शीतल जगदाळे यांनी मनोगत व्यक्त केले। स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ नीता चव्हाण यांनी केले। यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य पत्रकार चंद्रकांत भाट, मारुती जाधव, रवींद्र पाटील, सदस्य मनीषा जाधव, रसिका सकट, श्रीमती जयश्री, धर्माधिकारी, शाळेच्या अध्यापिका सुनंदा पाटील, त्रिशला येळगुडे, मीनाक्षी हेगण्णा, स्वाती जगदाळे यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्राध्यापक सनी सुतार यांनी आभार मानले। स्वयंसिद्धी न्यूजसाठी चंद्रकांत भाट।